श्री स्वामी समर्थ। आज आपण पोटॅटो चिलीची रेसिपी पाहणार आहोत, रेस्टॉरंट स्टाईल। ही रेस्टॉरंटपेक्षा भारी आणि आपल्या स्वच्छ घरच्या घरी बनवलेली पोटॅटो चिली। त्यासाठी इथं मी मोठे 3 बटाटे घेतले। आता त्यांना असं स्लाइसमध्ये कापून घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि 80% मी याला वाफवून घेतलंय, आपण वेफर्स वाफवतो तसे। आता यांना एका गांडीत काढून घेते, त्याचं पाणी पूर्ण निघू देते। आता इथं मी मैदा घेतलाय, 3 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, मिरी पावडर आणि छान गोल करून घेतला याचा पातळ। आता आपले एक स्लाइस बुडवून मी तेलात छान फ्राय करून घेणार आहे, म्हणजे फुल आचेवर यांना फ्राय करायचं, म्हणजे छान क्रिस्पी होतात, नरम नाही पडत आणि तेल पण नाही शोषत। आता इथे एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला अद्रक, लांब कांदा आणि लांब चिरलेली शिमला मिरची घातली। तुम्ही कलरवाली शिमला मिरची घालू शकता। आता 1 चमचा शेजवान सॉस, इथं सोया सॉस आणि टोमॅटो केचप टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं सगळं। थोडं कच्चच ठेवायच्या भाज्या, मिक्स केलं। आता यात आपण जो आपण घोल तयार केला होता मैद्याचा कॉर्नफ्लॉवरचा, त्याच्यात पाणी टाकून तो घोल याच्यात टाकल्या, म्हणजे आपली पातळ थोडी ग्रेव्ही तयार होईल। आता याला पण छान मिक्स केलं। आता याच्यात मी फ्राय केलेले पोटॅटोचे स्लाइस घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते। तुम्हाला ग्रेव्ही जास्त लागेल तर तुम्ही अजून घोल तयार करून कॉर्नफ्लॉवरचा टाकू शकतात। आता हे आपलं पोटॅटो चिली तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी फुल डिटेलमध्ये हवी असेल तर माझ्या चॅनलला खाली त्रिकोणी बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।